नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे आवळ्याबद्दल. जर तुम्ही एक आवळा दररोज घेतला तर तुमच्या शरीराला त्याचे काय फायदे होतात. बघा, आवळा हे खूप इझिली मिळणारे एक फळ आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत. त्यामुळे दररोज जर तुम्ही एक आवळा खाल्ला तर ते आरोग्यासाठी किती फायदेशीर असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सो हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्णपणे बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो आवळा खाण्याचे तसे तर भरपूर फायदे आहेत. त्यातला पहिला आहे इम्युनिटी वाढवणं. म्हणजे आपली रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती व्यवस्थित करण्यासाठी आवळ्याचा फायदा होतो. तर आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. व्हिटॅमिन सी हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्या इम्युनिटीसाठी महत्त्वाचं आहे. तर व्हिटॅमिन सी हे एक असं व्हिटॅमिन आहे जे आपल्या शरीरामध्ये स्टोअर होत नाही, म्हणजे किंवा जमा राहत नाही. सो बरेच व्हिटॅमिन्स काय होतं, जेव्हा पण आपण आहारामध्ये ते घेतो तेव्हा बॉडी त्याला जमवून ठेवते किंवा स्टोअर करून ठेवते. पण व्हिटॅमिन सी जे आहे ते आपल्या शरीरामध्ये जमा राहत नाही. म्हणूनच आपल्याला दररोज व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घेणं गरजेचं असतं आणि आवळा हे खूपच चांगलं किंवा खूपच उत्तम सोर्स आहे व्हिटॅमिन सीचं. आणि दररोज जर तुम्ही व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ घेतले तर तुमची इम्युनिटी जी आहे ती चांगली राहते. म्हणून इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, तुम्हाला सतत होणारे इन्फेक्शन्स कमी करण्यासाठी, किंवा जर व्हायरल इन्फेक्शन झालं असेल किंवा कुठलंही इन्फेक्शन शरीरामध्ये झालं असेल तर ते कमी करण्यासाठी व्हिटॅमिन सीची मदत होते. त्यामुळे दररोज जर तुम्ही आवळा खाल्ला तर तुमची इम्युनिटी वाढते आणि इन्फेक्शनसुद्धा लवकर कमी होतात. त्यानंतर दुसरा ह्याचा फायदा आहे तो म्हणजे केसांच्या वाढीसाठी. सो सर्वांनीच हे कधी ना कधी ऐकलंच असेल, आवळा हे केसांच्या हेल्थसाठी खूपच उपयोगी असतं. सो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी तर असतंच, त्यासोबत अँटीऑक्सिडंट्स असतात. सो ह्यामुळे काय होतं, सर्क्युलेशन म्हणजे रक्ताभिसरण आहे ते वाढतं आणि केसांच्या मुळापर्यंत जे आहे सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि म्हणूनच केसांची वाढ होते. सो केसांच्या वाढीसाठी केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचणं किंवा न्यूट्रिएंट्स पोहोचणं गरजेचं असतं. सो आवळ्यामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामुळे सर्क्युलेशन जे आहे ते वाढतं आणि केसांची व्यवस्थित वाढ सुद्धा होते. म्हणून बरेच जण तुम्ही बघत असाल की आवळ्याची पावडर सुद्धा केसांसाठी वापरत असतात. सो आवळ्याच्या पावडरचा हेअर मास्क बनवतात किंवा केस धुताना आवळ्याची पावडर वापरतात. सो त्याचं कारण हेच आहे की केसांच्या मुळापर्यंत सर्क्युलेशन व्यवस्थित होतं आणि केसांच्या वाढीसाठी याची मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला केसांची हेल्थ व्यवस्थित ठेवायची असेल किंवा केसांची वाढ हवी असेल तर तुम्ही रेग्युलरली आवळ्याचा वापर करू शकता. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे डायजेशन, म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा आवळ्याचा फायदा होतो. सो आवळ्यामध्ये फायबर असतात आणि फायबरमुळे काय होतं, कॉन्स्टिपेशन किंवा ब्लोटिंग, इनडायजेशन हे प्रॉब्लेम कमी होतात. त्यासोबतच जे काही डायजेस्टिव्ह एन्झाईम्स आहेत, म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी काही एन्झाईम्स आपली बॉडी बनवत असते. सो आवळा जर तुम्ही रेग्युलरली खाल्ला तर हे पचनाचे एन्झाईम्स आहेत ते व्यवस्थित बनतात आणि त्यामुळे काय होतं, पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित होते. त्यानंतर आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे गट लाइनिंग म्हणजे आतड्यांच्या आतली जी काही लाइनिंग असते किंवा आतड्यांच्या आतले जे काही सेल्स असतात, त्याचे लेयर्स असतात, ते व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. त्यासोबत गटमधले म्हणजे आतड्यांमध्ये जे काही चांगले बॅक्टेरिया असतात त्यांची ग्रोथ होण्यासाठी सुद्धा याची मदत होते आणि पचनाचे जे काही विकार आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा आवळ्याची मदत होते. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे त्वचेचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि व्हिटॅमिन सी हे प्रत्येकालाच माहिती आहे की त्वचेसाठी किती महत्त्वाचं आहे. सो बऱ्याच जणांना त्वचेचे जे काही कॉमन विकार आहेत, त्वचेवर पिगमेंटेशन दिसणं किंवा त्वचा खूप डल दिसणं, त्यानंतर साइन्स ऑफ एजिंग म्हणजे जे काही सुरकुत्या म्हणजे व्रिंकल्स आहेत त्या दिसणं, सो असे जे काही कॉमन स्किनचे प्रॉब्लेम आहेत ते कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. कारण व्हिटॅमिन सी जे आहे ते पिगमेंटेशन कमी करण्यासाठी, त्वचेवर एक ग्लो देण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच कोलॅजन प्रोडक्शन. सो त्वचेची लवचिकता म्हणजे इलॅस्टिसिटी मेंटेन ठेवण्यासाठी कोलॅजनची गरज असते आणि कोलॅजन बनवण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन सी आवश्यक असतं. म्हणून जर तुम्ही रेग्युलरली आवळा खाल्ला तर त्वचा खूप हेल्दी होते, पिगमेंटेशन कमी होतं आणि त्वचेला एक ग्लो सुद्धा मिळतो. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे वेट लॉस करण्यासाठी सुद्धा ह्याची मदत होते. सो मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करतं. म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित डाएट फॉलो करत असाल, रेग्युलर एक्सरसाइज करत असाल आणि त्यानंतर सुद्धा तुमचं वजन कमी होत नसेल तर तुम्ही आवळा खायला सुरुवात करू शकता. कारण आवळा जे आहे ते शरीराचं मेटाबॉलिझम व्यवस्थित करतं आणि म्हणूनच वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो. त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे हृदयाचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रणात येण्यासाठी सुद्धा आवळ्याचा थोडाफार प्रमाणात फायदा होऊ शकतो. सो आवळ्यामध्ये जे काही व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे काय होतं, ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित चालतं आणि म्हणूनच ब्लड प्रेशर नियंत्रणात येण्यासाठी आणि हृदयविकार कमी करण्यासाठी सुद्धा आवळ्याचा फायदा होतो. आणि काही प्रमाणात जसं मी म्हणाले की इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी करण्यासाठी, म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात जेव्हा येते
तेव्हा इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास सुद्धा कमी होतो. सो जर तुम्हाला ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज हा आजार असेल तर तुम्ही रेग्युलरली आवळा घ्यायला पाहिजे, जेणेकरून ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं आणि ब्लड शुगर सुद्धा नियंत्रणात येते. तर एवढे सगळे आवळ्याचे फायदे आहेत. तर आवळा कसा घ्यायचा? रेग्युलरली तुम्ही एक आवळा असाच चावून खाऊ शकता, नाहीतर आवळ्याचा ज्यूस बनवून घेऊ शकता किंवा आवळ्याची पावडर सुद्धा येते. तर 1 चमचा आवळ्याची पावडर तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये टाकून पिऊ शकता. तर अशा वेगळ्या प्रकारे जे आहे ते आवळा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की इन्क्लूड करा. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.